फ्रान्समध्ये दरवर्षी आयोजित होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर यंदा मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता जोशी यांच्यासह लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा प्रामुख्याने समावेश होता. प्राजक्ताने या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या पारंपरिक पेहरावाला आधुनिकतेची जोड देत एक हटके फॅशन प्रयोग केला होता. तिच्या या वेगळ्या लुकचे इंटरनेटवर अनेकांनी भरभरून कौतुक केलं, तर दुसरीकडे सोशल मीडिया युजरच्या एका वर्गाने तिच्या या कपड्यांवरून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्राजक्ताच्या या लुकवर आणि तिच्यावर होणाऱ्या टीकेवर आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपले स्पष्ट आणि थेट मत मांडले आहे. सई ताम्हणकर हिने एका मुलाखतीत प्राजक्ताची पाठराखण करताना सांगितलं की, मला प्राजक्ताचा अत्यंत अभिमान वाटतो. तिने ज्या आत्मविश्वासाने आणि शालीनतेने कान्स रेड कार्पेटवर स्वतःला सादर केलं ते खरोखरच कौतुकास्पद होते. तिने पुढे बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आणि म्हणाली की तिची ही प्रगती काही लोकांना खूप झोंबली आहे, पण एका अर्थाने हे चांगलेच आहे, कारण यामुळे ती अनेकांच्या लक्षवेधाचे केंद्र बनली हे सिद्ध होते. आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या सईने ट्रोलिंग करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. तिच्या मते कोणत्याही व्यक्तीने कोणते कपडे परिधान करावेत हा पूर्णपणे त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लोक बोलणार आणि नाही गेला तरी लोक चर्चा करणारच. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपण तो सुवर्ण क्षण साजरा करायला हवा, असा मोलाचा सल्ला तिने टीकाकारांना दिला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.